स्वच्छ भारत अभियानामध्ये अनेक जण स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असल्याने देशाची स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे। संत गाडगेबाबा यांनी हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेतून समृद्धीकडे जाण्याचा संदेश दिला। आज हा संदेश जनसामान्यांच्या मनात बिंबवला असून अनेक जण स्वयंस्फूर्तीने स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत आहेत। अशातच साईनगर भागातील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने नया अकोली रेल्वे स्थानक परिसरात साफसफाई अभियान राबवून येथील परिसर कचरामुक्त केला। नया अकोली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ दिसून येते, त्यामुळे या भागात खाण्याची शिळी सामग्री, पाणी पाऊसचा कचरा जमा होतो। पहाटेच्या सुमारास अकोली स्थानकावरील वातावरण नयनरम्य असल्यामुळे साईनगर भागातील गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जातात। अशातच अकोली स्थानकावरील अस्वच्छता पाहून त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली व परिसरातील संपूर्ण कचरा व घाण स्वच्छ केली। स्थानकावरील पेव्हिंग ब्लॉक, प्रवाशांना बसण्याची बाकेही धुवून काढण्यात आली, तसेच जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढिगारही उचलण्यात आले। गुड मॉर्निंग ग्रुपच्या या अभिनव उपक्रमामुळे देश खऱ्या अर्थाने स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल करत असल्याचं दिसत आहे। गुड मॉर्निंग ग्रुपने देखील स्वयंस्फूर्तीने स्वच्छ भारत अभियानात सहभागी होऊन समृद्धीकडे जाण्याचा संदेश दिला आहे। गुड मॉर्निंग ग्रुप रोज सकाळी इथे वॉक करायला येतो आणि वॉक करायला आल्यानंतर सर्वांनी असा निर्णय घेतला की इथे फार कचरा झालेला आहे आणि हा कचरा पूर्ण आपण ग्रुपद्वारा एकत्रित होऊन रविवारी एकत्रित यायचं आणि साफ करायचा आणि इथे स्वच्छता अभियान हे चालवायचं की जसाही हे कचरा होतो हा मधून या ग्रुपद्वारा इथली सफाई करायची, प्लॅटफॉर्मची सफाई, बाहेरची सफाई, या सर्व सफाई ग्रुपद्वारा करण्यात येईल हा आम्ही लोकांनी संकल्प केला।